घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत ऐश्वर्या आता इथे मुद्दामूनच चांगुलपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ते काही जमत नसतं. सुमित्रासाठी पेज बनवायला गेलेली ऐश्वर्या इथे एका पॅनमध्ये खूप सारं पीठ, पाणी आणि वरूनच कच्चे जिरे घालूनच अशी पेज तिने इथे बनवलेली असते. सारंग येतो आणि म्हणतो, काय ऐश्वर्या, अशी पेज कोणी बनवतं का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आमच्याकडे नाही बनवत अशी पेज कोणी, आमच्याकडे ना मस्त असा तांबड्या पांढऱ्या रस्त्यावर ताव मारतात. तेव्हा तो म्हणत असतो, अहो पण हे सगळं खरंय, पण अशी पेज आईला तुम्ही देणार आहात? एक काम करा सारंग, तुम्ही आता टेस्ट करा. मी टेस्ट करू? आणि तेव्हा सारंगच्या मनामध्ये येत असतो, आणखी तर गोलू पोलू यायचे राहिलेत, मला काही होऊ देऊ नको रे देवा, असं म्हणूनच तो आता पेज खातो. तेवढ्यातच तो लगेचच तोंडातून बाहेर काढून म्हणत असतो, ऐश्वर्या ही पेज आईला देऊ नका. आणि तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, आता तुम्ही घेऊन जा ही पेज आईंसाठी. तेव्हा आता सारंग म्हणतो, आई अगोदर मला बाहेर काढेल आणि मग ही पेज. इकडे मात्र ज्या पद्धतीने रिपोर्ट आलेले असतात आणि तेव्हाच सुमित्रा म्हणत असते, ह्या घरात मी राहणार नाही, ह्या घरातून मी बाहेर जाणार आहे. तेव्हाच इथे जानकी हात जोडून म्हणत असते, आई प्लीज मला माफ करा, तुम्ही ह्या घरातून कुठेच जाऊ नका. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे मी ह्या घरात राहील, पण माझी अट आहे, ती म्हणजेच की ह्या जानकीने माझ्याशी एक अक्षरही एक शब्दही बोलायचा नाही, हिने माझ्यासाठी काहीच करायचं नाही, नाही मी हिनं बनवलेलं जेवण जेवणार नाही, काहीच पाण्याचा घोट सुद्धा हिच्या हातून मला नकोय. ही अट मान्य असेल तरच मी या घरात राहीन. तेव्हाच आता ऋषिकेश इथे सुमित्रा ह्या घरात थांबावी म्हणून बोलत असतो, आई तुला जे हवंय आणि तुला जे पाहिजे तेच होणार आहे, तू काळजी करू नको. जानकी इथे तुझ्या समोर येणार नाही किंवा ती तुला काहीच बोलणार नाही आणि हे मान्य आहे, पण प्लीज तू ह्या घरातून कुठेच जाऊ नकोस, प्लीज तू हे घर सोडून कुठेच जाऊ नकोस. असं म्हणता क्षणी नानांना धक्का बसतो. इकडे सारंगला तर आनंद झालेला असतो, पण आता मात्र सुमित्रा कुठेच जाणार नसते. सुमित्राला चक्कर आलेली असते आणि म्हणूनच आता ऐश्वर्या पुढे पुढे करत असते, खोटं सांगत असते, मी इथे मंदिरात गेले होते, तुमच्यासाठी 101 प्रदक्षिणा घातल्या, अंगारा आणला आणि हा धागा तुमचं प्रोटेक्शन म्हणून आणलाय. तेव्हा सुमित्रा इथे म्हणत असते, खरंच पितळ आणि सोन्यामधला मला फरक कळलाच नाहीये, असं म्हणूनच आता इथे ऐश्वर्याला ती चांगुलपणाचा दाखवत असते. आता इकडे मात्र जानकी लगेचच खोलीमध्ये जाते आणि रडत बसते. ऋषिकेश तिला समजवायला येत असतो आणि ऋषिकेश समजवायला आल्याच्या नंतर जानकी म्हणत असते, काय हो खरंच मी एवढी वाईट आहे का? आणि तेव्हाच ऋषिकेश म्हणत असतो, नाही जानकी तू वाईट नाहीयेस, तू काळजी करू नकोस. आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यामुळे आता इथे जानकी खूपच जास्त हळवी झालेली असते. तर आता इथे प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये पाहूयात. ऐश्वर्या जानकीला म्हणत असते, ही ऐश्वर्या जानकीच्या कायम एक पाऊल पुढेच असणार आहे. लूजर, तू लूजर आहेस. आता इकडे संध्याकाळी जानकीला झोप येत नसते. खूप उशीर झाला तरी सुद्धा जानकी रडतच असते आणि झोप न आल्यामुळे इथे तिला जो ऋषिकेश आहे तो विचारत असतो, जानकी काय झाले, अशी का करतेस? तेव्हा जानकी म्हणत असते आणि रडायला सुरुवात करते, काय करू, मला झोप येत नाहीये, मला हे सगळं काही सहनच होत नाहीये. ती म्हणत असते, मला खूप त्रास होतोय, मला नाही झोप येत. तेव्हाच ऋषिकेश आता तिला म्हणत असतो, ये. मांडीवर तिला झोपवत असतो आणि तिचं डोकं ठेवूनच तो म्हणत असतो, उजड आणि प्रकाश यामध्ये एक प्रहर येऊन जात असते, जसा येतो तसा तो संपतोही आणि त्यामुळे ही वेळ सुद्धा निघून जाईल, तू काळजी करू नकोस. आता मात्र इकडे लताबाई ज्या आहेत ते इथे ऐश्वर्याला म्हणत असतात, आता पुढे काय करायचं आहे, आता तुझा पुढचा काय प्लॅन आहे, असं त्या तिला विचारतात. आणि तेव्हाच आता इकडे ऋषिकेश जानकीला समजावत असतो, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, ही आलेली वेळ सुद्धा लवकरच निघून जाईल. पण आता मात्र इकडे ऐश्वर्याचा नवीन प्लॅन असतो आणि ती म्हणत असते, आता एकच प्लॅन आहे आणि तो म्हणजेच की काही जरी झालं तरी हा जानकी आणि त्यासोबतच ऋषिकेश ह्या दोघांना कायमचं वेगळं करायचं. ही जानकीचा सपोर्ट सिस्टम कोण आहे, तर ह्या जानकीचा सपोर्ट सिस्टम इथे ऋषिकेश आहे. मग तिचा सपोर्ट सिस्टमच काढून घ्यायचा आणि तिला एकटीला पाडायचं. तर प्रेक्षकांनो पाहत रहा घरोघरी मातीच्या चुली.